कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवल याची ठेव नेने काही भक्तिभाव. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला. पंखाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी. चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव. तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. ऐका नवल याची ठेव नेने काही भक्तिभाव. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची. कैलासीचा देव भोळा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो. चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करुगणनाथ उमाशंकराची असुदा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजरी मुंडे पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया भाषे दंडवत. आता वंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता कीर्तने उभे होते लोका. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली. बोबड्या बोला ज्ञानी म्हणून फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवल याची ठेव नेने काही भक्तिभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित
पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय गौरामजी किसनरावजी गुंजाळ यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी विमलताई, दोन्ही मुलं संदीपराव आणि सुदर्शन, 2 भाऊ विलासराव रघुनाथ, 3 पुतणे भास्कर राहुल संजय, 2 मुली उज्ज्वला वैशाली, 4 बहिणी गिरजाबाई शारदाबाई सूर्यकांत पद्माबाई. पाहतो काय माझ्याकडे? या सर्व परिवाराच्या वतीनं आमच्यावर प्रेम करणारे लहानू भाऊ गुंजाळ पाटील, तसंच रमेश भाऊ, स्वतः संदीप पाटील यांनी येऊन मला दिलेलं निमंत्रण, आपले विष्णुभाऊ राहटळ यांनी या कार्यक्रमाचं अधूनमधून करून दिलेलं स्मरण, आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर तुम्हा सर्वांच्या कीर्तनाच्या संबंधाने झालेला दर्शनाचा लाभ, या संबंधाने उपस्थित अल्पवयामध्ये महाराष्ट्रात नाव गाजवलेले शत्रुघ्न महाराज पठाडे, माजलगाव, जिल्हा बीड, तुम्हालाही नमस्कार. विनेकरी महाराज, व्यासपीठावर बसलेले महात्मे, त्यांनाही वंदन. उपस्थित चोपदार महाराज, टाळकरी महाराज, गायनाचार्य रविदास महाराज जगदाळे, काशीनाथजी महाराज पाटील, एक तिकडे राधेश्याम, जयराम बाबा, हे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना मनोभावे वंदन करतो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, अशीच ठेव 12पर्यंत. तुलाही नमस्कार. शूटिंगवाले, तुम्हालाही नमस्कार. पत्रकार, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि गुंजाळ परिवाराचे नातेगोते, या सर्वांच्या एकुप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल बऱ्याच वर्षांनी बरे का रविदास खांडेश्वर दरबारात येणं झालं, पण तिथून पाऊल टाकल्यापासून माझ्यावर विश्वास बसेना. मी खरंच खांडेश्वर दरबारात आलो का श्रीकृष्णाच्या द्वारकेत? अजूनही खरं वाटत नाही, स्वप्नासारखं वाटतंय हे. या कार्याला ज्यांचा ज्यांचा सहभाग लागला त्यांना तर खांडेश्वर भगवान पदर फाटेपर्यंत देणारच आहे. पण ही जी हयात पिढी विश्वस्त या कार्याच्या रूपानं अमर झाली, म्हणून मी भाऊंचा सत्कार ऑफिसमध्ये उरकून टाकला. प्रपंचाचं कितीही करा विष्णुभाऊ, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल, याची शाश्वती नाही. पण इथून किती पुढच्या पिढ्या जातील, पण या मंदिरात डोकं टेकवताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. उत्तमची भूले कीर्ती मागे, शाबास, शाबास. उत्तमची भूले कीर्ती
से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही कीरत कबुणा जाय. बघा रविदास, सुरत से कीरत बडी. सुरत म्हणजे गुजरातमधले शहर नाही विष्णुभाऊ, बडोदा आणि सुरत. 3.5 हाताच्या शरीराला सुरत म्हणतात. सुरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत जर न्यायची असेल संगमनेरला तर काळ्या पिवळ्या जीपवालं 20 रुपये मागतं. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. अरे सूरत तो जाती रही. आपण चाललेलो आहो, पण तुम्ही या रूपात अमर झाला. कीरत कबू ना जाय. कमी जास्त जास्त देणगी असेल कोणाची, कमी असेल, हे महत्वाचं नाही. सर्व एका मायेची लेकरं होऊन खांडेश्वराच्या दरबारात एकत्रित आले, हे त्याचं उत्तर आहे. तेव्हाही भगवान श्रीकृष्णाच्या करांगुळीमध्ये गुंजाळ पाटील गोवर्धन उचलायची ताकद होती, पण किसनरावनं एकट्यानं नाही उचलला. आपले गोपाळ गोळा केले. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, खायची पंचायत, काठ्या घोंगड्यावाले. विष्णुभाऊ, देव म्हणाले काठ्या लावा रे, काठ्या लावा रे, काठ्या लावा. अरे घामानं भिजेपर्यंत शत्रुघ्न त्यांनी काठ्या लावल्या आणि कृष्णानं करांगोळी लावली न उचलला गोवर्धन. तसं या परिसरातला कोणी गरीब असेल, 2 शेळ्या चारत असेल, झोपडपट्टीत राहत असेल, जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल, फाटकं धोत्र, फाटकी बंडी, त्यानंही संयोजकाजवळ 1100 रुपये आणून दिले असेल, त्याला या भागातला गोपाळ समजा. ज्यानं मोठी देणगी दिली असेल, थोरात साहेबासारखे, त्यांना कृष्ण समजा. गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले आणि म्हणून हे आपल्या डोळापुढे जे चित्र उभं राहिलं, मला तर असं वाटतं माणसाचं काम नाही. मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल. बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. खांडेश्वर भगवंतानीच ठरवलं होतं की हे कार्य तुमच्याकडून करून घ्यायचं आहे, तुमचं आमचं निमित्त आहे. पण हे सगळे पाहिल्यावर आमच्या समाधानाला पारावार नाही, म्हणून मनातलं बोललो. विठ्ठल ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे ते गौरामजी किसनरावजी गुंजाळ. मला भाऊने हळूच थोडक्यात सांगितलं, त्यांचं ते लेकरू सांभाळ बरं, सारखं 3दा झालं ते ना. ते त्याची आई असेल तर आई घेऊन बसा. आम्ही कीर्तनासाठी खूप लांबून आलो आणि हे लेकरं खेळवायचा कार्यक्रम आपला जन्मभर चालू आहे बरं का विष्णुभाऊ. त्यासाठी बंगलेही बांधलेले आहे. मी 12च्या पुढे 1 सेकंद जात नाही. फक्त त्यांच्या आईनं ती जबाबदारी सांभाळते. पहा तिथं बाटल्या खेळताय कोणी. राणे साहेब तुमचीच उणी होत्या. विठ्ठल विठ्ठल. दुहेरी योग आहे बरं का रविदास. दर्शन घेताना महादेवराव म्हणले माझं सांग बरं का. इथं पाया पडताना त्यांच्याही स्मरणार्थ बरोबर वेल्डिंग करू आपण. या काय फक्त 1.5 तास लेट आहे. या इकडे काय 1.25 तासात उरकून घेऊ आता. या विठ्ठल अपघाती निधन झालं. याचं कारण आहे बरं का भाऊ, जे विधी लिखित आहे कोणीच बदल करू शकत नाही. बापाने एकुलता एक मुलगा, बापाने गाडी घेऊन दिली.
पोरग सारखं पळवतं गाडी, सारखं 22 वर्षाचं लग्न व्हायचंच आहे. गावकरी एक दिवस येतात, पाटील आहे का घरी? अहो या बाहेर का साहेब. रविदास चहा पाणी झालं, कसं येणं केलं? तुमच्याकडे झालो पाटील, आम्ही काय तुमचे वैरी नाही. अहो ते तुमचं पोरग गाडी पळवतं का हेलिकॉप्टर? एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल. हे ऐकलं आणि मायबापाच्या डोळ्याला धारा लागल्या. जेवले नाही त्या दिवशी. मुलगा उशिरा आला आणि मायबाप म्हणले, बाळू गावकरी आले होते, ते काय आपले वैरी आहे का रे? अरे तू काय गाडी पळवतो म्हणे, एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागल म्हणे. तुझी आई जेवली नाही ते ऐकल्यापासून मी जेवलो नाही. दुसऱ्या दिवशी मुलगा गाडीवर बसला बरं का रविदास, किक मारली, मायबाप पुढं आले, हँडल धरले दोघांनी. बाळा एका खांबावर द्वारका आहे, एकुलता एक आहे. आम्ही तुझे मायबाप असलो तरी पाया पडतो, गाडी हळू चालवत जा. हो आई, हो बाबा असं म्हणतंय घरून. आणि बाहेर निघलं की गाडी त्याच वेगात पळवतं. कारण काय? तिकडून एक ट्रक संगमनेरवरून 80 निघालेली आहे आणि याची गाडी कमी वेगात गेली तर त्या ठिकाणी धडक होत नाही. ही विधिलिखित मृत्यू तिथे ठरलेला आहे. म्हणून गावकऱ्यांनी विरोध करू द्या, मायबापांनी रडू द्या, तरी मुलगा त्याच्या कमी गाडी का पळवत नाही? याचं कारण होणार सारखी बुद्धी कर्म रे खटळे. 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 सांगू द्या राहणे साहेब, मायबापाला रडून प्रार्थना करू द्या, तरी त्याच वेगात का पळवतं? होणारा सारिकी बुद्धी, जे पुढं होणार आहे त्यावेळेला त्याची बुद्धी त्याला तशी मदत करते. पळव पळव गाडी पळव, तिथं ठरलंय आपलं, पळव. होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखा टळेना. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. त्यानुसार हे सगळे चालू आहे. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्व. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्व. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. नकळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार. भविष्य हा विचार. कर्मे तदनुसार वर्तणे लागे
कर्म तदनुसार वर्तणे लागे सर्वथा जंगल जंगल राम फिरे. ए भरत्या भरत नक्षत्रज्ञ. जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीता माई. अरे कर्म रेखा बड़ी दुस्तर है तिल घटे नाराई. कर्मे तदनुसार वर्तणे लगे सर्वथा. आता याच्यावर एक कीर्तन होईल एवढा आहे. कर्मरेखा टळेना बाण लागल्या जग जीवना. कृष्ण सांडिल्या गोपांगणा हे नारायणा प्रारब्धे. माणसाची काय कथा घेऊन बसलाय तो. कर्मे तदनुसार. हे वैचित्र्य तुम्हाला माहिती आहे राहणे साहेब. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत मान हलवत काठी टेकत मान हलवत पाटील प्रेत यात्रेला. ज्याची चिता पेटली ते 22 वर्षाचं जवान पोर आहे आणि त्या चितेकडे पाऊल हुंडके देऊ देऊ रडतो तो 92चा आजोबा आहे. असं का झालं. अरे तिकीट संपलं. विठ्ठल ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. मरण प्रत्येकाला आहे रैदास. पण जो व्यक्ती जातो तो काय काय घेऊन जातो नीट ऐका. अगदी थोडक्यात वेळ कमी आहे. पुढे तर जात नाही उशिराही येत नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. काय घेऊन जातो गुंजाळ पाटील. आता गौरामजी गेले एकटे नाही गेले. बहिणीची भाऊबीज नेली. मुलीच्या माहेरचा आनंद नेला. मुलाचं छात्र नेलं आणि भावाचा पाठिंबा नेला. सगळे प्रमाण पाठ आहे तुम्हाला. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही. ओ भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही. भाऊ म्हणे गा